हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलीजियस काकू या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. अक्षय तृतीया म्हटले की बरेच लोक सोनं चांदी खरेदी करतात. सोन्याचा भाव खूपच वाढलेला आहे की आपल्या सर्वसामान्य लोकांना माणसांना ते परवडत नाही. मग असं अक्षय तृतीयेला दिवशी आपण सोन्याहून मौल्यवान आणि खूप भरभराटी देणारे अशा काही वस्तू आहेत की जर आपण खरेदी केल्या तर घरात खूप भरभराटी येते. माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल. ह्या वस्तू आपण अक्षय तृतीयेला घेतल्या तर घरात भरभराटी येते, सुख समृद्धी नांदते. सोन्यापेक्षा अतिशय मौल्यवान वस्तू आहे. सोने नका खरेदी करू. तुमची तयारी नसेल तर तुम्ही ह्या वस्तू खरेदी करा. तुम्हाला जमतील तेवढ्या खरेदी करू शकता. तुम्ही म्हणाल आम्ही यातली एकच वस्तू खरेदी करू शकतो, तर एक खरेदी करा, पण करा. तुम्हाला जवळपास वस्तू मिळून जातील. अक्षय तृतीया म्हणजेच अक्षय, कधी त्याचा क्षय नसतो, ते कधी संपत नाही. म्हणून या दिवशी अक्षय असं नाव पडलेलं आहे, अक्षय तृतीया. तर या दिवशी नवीन व्यवसाय सुरू करतात, घर बांधणी करतात, कोणी नवीन घर घेतात, वाहन खरेदी करतात, कोणी अन्नदान करतात. या दिवशी अन्नदानाला खूप महत्त्व आहे. तुम्ही जसं जमेल तसे तुम्हाला यथाशक्तीने तुम्ही दान करू शकता. किमान निदान तुम्ही दूध जरी दान केलं तर याचं तुम्हाला भरभरून फळ मिळतं. हा दिवस म्हणजे खूप शुभ दिवस आहे. या दिवशी कोणतेही शुभ मुहूर्त बघावं लागत नाही. या दिवशी आपण पितरांची देखील सेवा तर्पण करत असतो. हा दिवस पितरांसाठी आणि माता लक्ष्मी विष्णूसाठी दिवस समर्पित असतो. म्हणून लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी आपल्याला काही वस्तू खरेदी करायच्या आहेत. तुम्हाला जसे जमेल तसे करावे. तुम्ही आधीच आणून ठेवल्या तरी चालेल, वेळेवर आणल्या तरी चालेल. सोने खरेदी झाले नाही म्हणून अजिबात वाईट वाटून घ्यायचं नाही. पण सोन्यापेक्षाही मौल्यवान वस्तू अगदी आपल्याला परवडेल अशा वस्तू आहेत. ह्या वस्तू खरेदी केल्यामुळे सुख शांती घरात भरभरून प्राप्त होते. तर बघा, यातली पहिली वस्तू म्हणजे ती म्हणजे झाडू. लक्ष्मी पूजनाला आपण आवर्जून आणतो, तसाच या दिवशी देखील आवर्जून आणायचा आहे. यात माता लक्ष्मीचा वास असतो. झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक मानले गेले आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मीठ. मीठ हे तुम्ही खरेदी केली तर शुक्र ग्रह मीठाशी संबंधित आहे. मानसिक शांतीसाठी चंद्रग्रह जो आहे तो यावर म्हणजे अवलंबून आहे. त्यासाठी हे मीठ म्हणजे खरेदी करणं खूप म्हणजे शुभ मानलं गेलं आहे त्या दिवशी. त्यामुळे मिठाचे जे आहे ते शुक्र आणि चंद्र ग्रहाशी थेट आपले संबंध होतात. या दिवशी मीठ खरेदी केल्यामुळे संपत्तीत वाढ होते. मीठ हे समुद्र मंथनातून निर्मिती झालेली आहे. त्यामुळे मीठ हे लक्ष्मीचेच रूप मानले गेले आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कवड्यांची सेवा. बघा, वर्षभरातून आपण किती वेळा कवड्याची सेवा करतो. पौर्णिमेला करतो, अक्षय तृतीयेला, गुढीपाडवा, नवरात्रीत आपण कवड्याची सेवा करत असतो. यासोबतच दिवाळीतही कवड्याची सेवा केली जाते. कवड्या माता लक्ष्मीला आकर्षित करतात. त्यामुळे या दिवशी तुम्ही कवड्या म्हणजे घरी खरेदी करायच्या आहेत. या दिवशी तुम्हाला तुळशीचे रोप पण खरेदी करू शकता. तुमच्यात म्हणजे तुमच्या घरी जर पहिलेच रोप असेल तर मग काहीच हरकत नाही. पण तुळस ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. दुसरं म्हणजे या दिवशी मातीचे भांडे खरेदी करायची आहे. बघा, पितरांसाठी आपण खरेदी करतोच. ती एक म्हणजे केळी आणि थोडा करा खरेदी करतो. त्यात पाणी भरून आपण दान करत असतो. त्या दिवशी अन्नदान करायला खूप महत्त्व आहे. मग या दिवशी तुम्हाला यथाशक्तीने तुम्ही अन्नदान करावे. तुम्हाला जितकी सेवा, दान, धर्म करता येईल तितकी तुम्ही करा. त्याचे आपल्याला अधिक पटीने फळ मिळते, पुण्य मिळते. बघा, तुम्ही यात सांगितलेल्या प्रमाणे वस्तू जर खरेदी केल्या तर त्याची पूजा करायची आहे. त्याला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहे. फूल म्हणजे धूप, दीप, अगरबत्ती ओवाळायची आहे आणि नैवेद्य दाखवायचा आहे. ह्या वस्तू आपल्याला पावन होतात आणि आपल्याला लकी बनवतात. तर आतून आणून बघा, तुम्हाला याचा खूप फायदा होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.